ह्या प्रेमकथेची सुरुवात झाली एका साध्या पण नितांत सुंदर दिवशी. हेमंत आणि स्वरा हे दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. हेमंत एका उच्च वर्गातील विद्यार्थी होता, तर स्वरा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. त्यांची पहिली भेट झाली कॉलेजच्या वाचनालयात. हेमंत तिथे आपले काही नोट्स तयार करत होता, तर स्वरा तिला लागणाऱ्या पुस्तकांच्या शोधात होती. स्वरा, क्षमस्व, तुम्ही हे पुस्तक वापरताय का? हेमंत, होय, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. स्वराच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले आणि तिने पुस्तक घेतलं. त्या दिवशीच्या त्या छोट्या भेटीतून त्यांची ओळख झाली. हेमंत स्वराला पाहून पार वेडा झाला होता. स्वरा दिसायला एकदम सुंदर आणि गोरगोरी पान होती. तसेच हेमंत पण काही कमी नव्हता. तोही दिसायला खूप सुंदर होता. स्वराची छाती चांगली मोठी होती आणि हेमंत तेज पाहून वेडा झाला होता. त्यांच्या भेटी आता वाढू लागल्या. वाचनालय, कॅफे, कॉलेजचे गार्डन हे सर्व ठिकाण त्यांच्या प्रेमाची साक्ष देऊ लागले. एका संध्याकाळी कॉलेजच्या गार्डनमध्ये त्यांनी एकमेकांना पहिल्यांदा आपल्या भावना व्यक्त केल्या. हेमंत, स्वरा, मला एक गोष्ट सांगायची आहे. कदाचित तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे मला माहीत नाही, पण मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. स्वरा, हेमंत, मलाही तू खूप आवडते. तुझं प्रेम मला सुरक्षित वाटतं. त्यांच्या या संवादानंतर त्यांचं नातं आणखी घट्ट झालं. एके रात्री कॉलेजच्या एका कार्यक्रमानंतर हेमंत आणि स्वरा एका शांत बागेत बसले होते. चंद्राचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता आणि गार वारा त्यांच्या प्रेमाला आणखी प्रगाढ करीत होता. हेमंत, स्वरा, तुला माहीत आहे का, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस आहे. स्वरा, होय हेमंत, हे क्षण माझ्या मनात कायमचे कोरले जातील. ते दोघं तिथे खूप वेळ गप्पा मारत राहिले. त्यांनी भविष्याच्या स्वप्नांपासून ते आपल्या आवडीनिवडींवर चर्चा केली. त्या रात्रीच्या गप्पामध्ये त्यांचं प्रेम आणखी खोल झालं. हेमंतने स्वराचे चुंबनही घेतले. त्याने तिचे ओठ त्याच्या ओठामध्ये धरून तिचे बराच वेळ चुंबन घेतले. स्वराने त्याला त्यापेक्षा जास्ती काही करू नाही दिले. प्रेमाची वाट सहज नसते. त्यांच्या नात्यात काही आव्हानं आली. हेमंतच्या कुटुंबाने स्वरा हिचं प्रेम मान्य केलं नव्हतं. त्यांनी हेमंतला तिच्या सोबत नातं तोडण्यासाठी दबाव टाकला. पण हेमंत ठाम होता. हेमंत, माझं प्रेम सच्चम आहे आणि मी स्वराला कधीही सोडणार नाही. स्वरा, हेमंत, आपल्याला हे आव्हान एकत्र पार करायचं आहे. तुझा आधार मला सगळं काही आहे. काही महिन्यांच्या संघर्षानंतर त्यांच्या प्रेमानं विजय मिळवला. हेमंतच्या कुटुंबान अखेर त्याचं आणि स्वराचं प्रेम मान्य केलं. दोघांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला. त्यांच्या जीवनात नवीन पर्व सुरू झालं. त्यांनी एकत्र आपलं भविष्य आखायला सुरुवात केली. त्यांनी एक छोटं घर घेतलं, जिथे त्यांनी आपल्या प्रेमाला नवीन उंची दिली. रात्र होताच ते एकमेकांच्या सोबत गप्पा मारत आपल्या भविष्याच्या स्वप्नांत हरवून जात. हेमंत, स्वरा, आपलं जीवन खूप सुंदर आहे आणि मी तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षण खास बनवणार आहे. स्वरा, हेमंत, तुझं प्रेम माझ्या जीवनाचं सार आहे. आपण दोघंही आपल्या प्रेमाचं हे गाणं कायम गात राहू. आणि अशा प्रकारे हेमंत आणि स्वरा यांच्या प्रेमकथेचा प्रवास नवनवीन उंची गाठू लागला. त्यांच्या प्रेमात होती सच्चाई, आपुलकी आणि एकमेकांप्रती निष्ठा. त्यांच्या कथेने प्रत्येकाला प्रेमाचं खरं महत्त्व समजावलं. त्यांच्या लग्नाच्या रात्री त्यांनी एकत्र आणखी एक नवा प्रवास सुरू केला. नवीन घराच्या सजलेल्या खोलीत त्यांनी एकमेकांच्या डोळ्यांत पाहिलं. हेमंत, स्वरा, तू माझं स्वप्न पूर्ण केलंस. तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे. स्वरा, हेमंत, आपण एकत्र या प्रवासाला सुरुवात करतोय आणि मला खात्री आहे की आपण हे जीवन सुंदर बनवू. त्या रात्रीच्या चांदण्यात त्यांनी आपलं भविष्य उभं करण्याच्या स्वप्नांचा त्याच्या डोक्यावर ठरवला. त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात प्रत्येक रात्र आणखी सुंदर बनत गेली. स्वराला त्याच्या बुद्धीमध्ये घेतलं. हेमंत आता पूर्णपणे एकमेकांचे ठाणे होते. नंतर तिच्या गोड आपल्या ओठामध्ये धरले. तो त्याला चोखू लागला. नंतर हेमंतने स्वराची साडी काढून टाकली. स्वराचे ते मोठे मोठे ब्लाउजमध्ये लपवले. अगदीच राहिला. आज ते त्याला दर्शन देणार होते. स्वराने जास्ती विचार न करता ब्लाउज काढून टाकला. हेमंतने मग काढायला तिची मदत केली. तिच्या बोलण्यावर खूप टाकला. नंतर दोघांनी एकमेकांचे कपडे काढून टाकले. छाती करून झाल्यावर दोघांनी त्याचा कार्यक्रम सुरू केला. पहिलाच कार्यक्रम होता. दुपट कार्यक्रम. मग दोघे एका रात्री तिचे एकमेकांना पकडून चुंबन केले. वर्षाच्या आत राहिले.
बात कधीच कोणी झाली नाही. एकत्र अनेक आव्हानांचा सामना केला आणि नागरिकचे प्रेम विश्वास कधीच गमावला नाही. लहानपणी मुलांना सपोर्ट केला आणि मार्गदर्शन दिलं. आपल्या घरात प्रेमाचे मंदिर बनवून म्हणतात, स्वरा आपलं जीवन खूप सुंदर ठेवलं आहे. तुझ्या प्रेमामुळे स्वरा तुझ्याकडे माझ्या जीवनाची पूर्णता आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही स्वराच्या प्रेमकथेवर आधारित होती. त्याचे प्रेम माध्यमातल्या बैठावे त्यांच्यातील प्रत्येक क्षण आणि त्यांच्या सोबत आणण्याच्या आनंदाने भरलेलं होतं. अशा हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा की स्वरा हेमंतची कहाणी तुम्हाला कशी वाटली.